नरहरी झिरवाळ यांच्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस हे निर्णय घेतील. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याबद्दलचे पुरावे, त्याबद्दलची सत्यता, त्याबद्दल असलेलं काहीतरी काय खरं आहे काय खोटं आहे हे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी तपासतील आणि उपमुख्यमंत्री शेवटी सुनेत्रा पवारजी त्यांच्या पक्षाचा निर्णय करतील. अजितदादांसोबतच्या विमान प्रवासातील एक किस्सा सांगत पंकजा मुंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. पंकजा मुंडे काय म्हणाल्यात पाहूयात. अजितदादांना मी एकदा विमानात आम्ही गप्पा मारत होतो. आम्ही दोघेच होतो, अजितदादा आणि मी, कुठेतरी प्रवासात एकत्र चाललो होतो. तर मी अजितदादा म्हणलं, अजितदादा आपण एकत्र नव्हतो, आपलं कधी म्हणजे तसं दोन्ही परिवाराचं असं खूप सख्य नव्हतं, एकमेकांच्या विरोधात होते. पण मला खरं सांगू का, माझ्या तुम्ही एका विषयामध्ये फार जुळा भाऊ आहेत. ते म्हणले काय, तर मी म्हणलं तुमचं मला एक पटतंय, इकडचं तिकडं नाही तिकडचं इकडं नाही. काही लोक म्हणजे त्यांच्याकडे बारामतीच्या माणसांना मुंबईत तुम्हाला दिसणारच नाही बारामतीचे माणसं. कारण मी बारामतीमध्ये 15 दिवसाला यायलो, तर तुम्ही मुंबईला कशाला येता, PA ला फोन करा, हे काम करा. त्याच्यात मुंबईचे लोक कोणी उद्योगपती असतील कोणी माणसं असेल त्यांनी बारामतीला यायचं नाही. तर मला हा नियम मला खूप आवडला. पण बाबा वारले होते, लोकांना शिस्त लावण्याचा तो वेळ नव्हता, म्हणून मी तो नियम पाळला नाही. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीचा एका डिलिव्हरी बॉयनं विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. डिलिव्हरी पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयनं विद्यार्थिनीसमोरच आक्षेपार्ह हावभाव केले. सागर वाझे या डिलिव्हरी बॉयच्या विरोधात चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयामध्ये प्रेरणादायी कविता लावल्यात. प्रेरणादायी कविता आणि भारताचा झेंडा लावून खरात हा देशभक्तीचा देखावा करत होता. भोंदू खरातच्या याच कॅबिनमध्ये काळी कृत्य सुरू होती. चाकणकरांना पुढे करून सहकाऱ्यांना वाचवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय. नेत्यांचे पाप लपवण्यासाठी चाकणकरांचा वापर केला जातोय, असं सुद्धा भास्कर जाधव यांनी म्हटलंय. सरकारनं चाकणकरांवर कारवाई करून थांबू नये, खरात प्रकरणात असलेल्या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा भास्कर जाधव यांनी केली आहे. चाकणकरांबद्दल मला सहानुभूती बाळगण्याचं कारण नाही. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अधिक कठोर झाली पाहिजे. पण रुपाली चाकणकर ह्या महिला आहेत आणि म्हणून एका महिलेला पुढे करून जो रुपाली चाकणकरांच्यावर कारवाई केल्याचा बहाणा केला जातोय, त्या कारवाईच्या नावाखाली आपल्या सहकार्यांची पाप लपवण्याचं काम राज्यकर्ते करतायत. परंतु माझं स्पष्ट मत आहे की केवळ रुपाली चाकणकरांच्यावर कारवाई करून सरकारनं थांबता कामा नये. तर सरकारनं जे कोणी या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत त्या सगळ्यांवर कारवाई करावी. भोंदू खरातवर कठोर कारवाई करा, अशी मागणी सिन्नरच्या अनेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. खरातवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून जन्मठेपेची शिक्षा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. या भोंदूंच्या समोर नतमस्तक होऊ नका, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण हे भोंदू हे संपूर्णपणे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी नव्हे, तर पैशाचं गडगंज संपत्ती कमवण्यासाठी हे भोंदूगिरी करत असतात. आणि याही पुढे असे अनेक आसाराम आणि राम रहीम आणि हा अशोक खरात सारखे भोंदू आपल्याला दिसणार आहे. म्हणून आमची शासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की असे आम्ही अनिसच्या वतीने तुम्हाला भोंदूची नावं देणार आहोत आणि या भोंदूंवरची चौकशी करून त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी. बीडच्या अंबाजोगाईमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडले. पंकजा मुंडे यांनी फीत कापून या कार्यालयाचं उद्घाटन केले. जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. अंबाजोगाईमध्ये पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडले. रत्नागिरीमध्ये बदलत्या वातावरणाचा हापूस आंब्यावर परिणाम होतोय. हवामान बदलामुळे तयार झालेला हापूस आंबा गळून पडतोय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. एवढंच नव्हे तर आंब्यावर किडीचा प्रादुर्भाव सुद्धा वाढलाय. शेतकऱ्यांना तोडणीच्या हंगामात आंब्यावर फवारणी करण्याची वेळ आली आहे. रेमंडचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचं निधन झालंय.
वयाच्या 87व्या वर्षी विजयपत सिंघानिया यांनी अखेरचा श्वास घेतलाय. सिंघानिया हे मुंबईचे माजी शेरीफ आणि एअर कमोडोर सुद्धा होते. पद्मभूषण पुरस्कारानं सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. रेमंडचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. विजयपत सिंघानिया हे रेमंडचे माजी अध्यक्ष आहेत. वयाच्या 87व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे.